गेल्या 10 वर्षापासून सरकारने त्या ठिकाणी टॅक्समध्ये कुठलेही बदल जास्त केले नाही. 2 टॅक्स स्लॅब देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि कामगार संघटनेच्या वतीनं आमची हीच मागणी आहे की जे काही स्लॅब त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यात ते वाढले पाहिजे, जेणेकरून 2.5 लाख 3 लाख न देता 5 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स जर घेतला नाही आणि त्याच्यानंतर जे सेविंग्स वगैरे ते जर केलं तर कामगारांना त्या ठिकाणी राहत मिळेल. आणि म्हणून आमची मागणी आहे का टॅक्स स्लॅबमध्ये त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे. आणि दुसरं कामगारांच्या बाबतीमध्ये काय वाटतंय की काही कायद्यांमध्ये किंवा काही वेगवेगळ्या कंपन्यांनी पण काय हे केलं पाहिजे? या ठिकाणी आपण बघतोय की ज्या कंपन्यांनी ज्या उद्योगांनी राज्याची, देशाची, जिल्ह्याची जी काही अर्थव्यवस्था ती 50-50 वर्ष त्या ठिकाणी सांभाळली, आज ते उद्योग जुने झालेले आहेत. त्या ठिकाणी ते टॅक्सेशन देत असतात, तर त्यांना टॅक्सेशनमध्ये वे ऑफ न देता जे काही टॅक्सच्या रूपानं ते अमाऊंट त्या ठिकाणी जमा करणार आहेत, त्या अमाऊंटच्या बऱ्यापैकी रक्कम त्यांनी जर एक्सपेन्शनवर खर्च केली तर नवीन त्या ठिकाणी मशिनरीतील मॉडर्नायझेशन होईल, एक्सपेन्शन होईल आणि नवीन मुलांच्या हाताला काम त्या ठिकाणी मिळेल. जीएसटीच्या बाबतीत काय म्हणतात? सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी याच्याकरता टॅक्स स्लॅबमध्ये वाढ झाली पाहिजे. ही याच्याकरता आहे की आम्ही नंतर संपूर्ण जे GSTचे जे काही टॅक्सेस आहेत ते सुद्धा भरतो. म्हणजे एका प्रकारे इकडं पण आम्ही इन्कम टॅक्स भरतो आणि तिकडे GSTचा टॅक्स भरतो. म्हणून सरकारने आमच्या या दोन्ही मागणींचा विचार सहानुभूतीपूर्वक केला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे.